नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बी कानडे. माझा विषय बॉटनी वनस्पतीशास्त्र. गेले 15-20 वर्ष झाले आपल्या महाविद्यालयात मी वनस्पतीशास्त्र विषय शिकवण्याचं काम करतोय. तर आज तुमच्या पुढं पहिलं लेक्चर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आनंद अशा अर्थानं की आपल्या सर्वांसमोर पहिलं लेक्चर आणि मनात दुसरी खंत अशी की करोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या समोर थांबून बोलता येत नाही, मुलांच्या समोर थांबून आपलं लेक्चर सादर करता येत नाही. नवीन मुलं, नवीन चेहरे, नवीन हास्य, ह्या सगळ्याला ह्या पहिल्या लेक्चरला मी मुकलोय ह्याची मला खंत वाटते. बरेच वर्ष झाली सर्वसाधारणपणे FYBSCच्या पहिल्या टर्मला म्हणजे पहिल्या सेमिस्टरला पहिलं लेक्चर हे शक्यतो माझं असतंच. असं कधी झालं नाही की FYBSC सुरू झालं आणि पहिलं लेक्चर माझं झालेलं नाही. पण आता ह्यावर करोनाच्या पार्श्वभूमीवर थोडं जरा उलटं झालेलं आहे. पेपर सेकंडचे परवा 2-3 लेक्चर तुमचे झाले. डॉक्टर AB तेलवे सर, व्हाईस प्रिन्सिपल ऑफ TC कॉलेज बारामती, आणि डॉक्टर माधुरी पाटील मॅडम हे 2 टीचर पेपर सेकंड शिकवणार आहेत. तर आपण सुरुवातीला मी सर्वांचं स्वागत करतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुगल ग्रुप, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे. तसंच गुगल क्लासरूम पण जॉईन केलेला आहे. या व्यतिरिक्त आणखीन कोणी विद्यार्थी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही, त्यानंतर क्लासरूम जॉईन केलेला नाही गुगलचा, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवा. कारण त्या विद्यार्थ्यांनी जॉईन केल्याशिवाय त्यांना लेक्चर ऐकता येणार नाहीत किंवा वर्गामध्ये काय चाललंय ते समजणार नाहीत. शिक्षकांचे काय मेसेजेस, सूचना आहेत, महाविद्यालयाच्या काय सूचना आहेत तुमच्यासाठी त्या कळणार नाहीत आणि तुम्ही अपडेट राहणार नाही. तर त्याच्यामुळे आहे ना, सर्वांना विनंती, सर्वांनी अपडेट राहा. आपल्या मित्रमंडळींना ह्या लिंक द्या आणि त्यांनाही जॉईन करून घ्या. आणि या उपर काय अडचण जर आली तर तुम्ही ग्रुपवर तो मेसेज टाकत चला. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करून ते तुमची अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या आजच्या चर्चेकडे आपण वळूया. आता तुम्ही FYBSCला आहात. BSc कोर्स 3 वर्षाचा आहे. FY, SY आणि TYBSc हे काय आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आपला एक्झामिनेशन पॅटर्न आहे तो सेमिस्टर पॅटर्न आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला 2 सेमिस्टर असणार आहेत. सुरुवातीला जून महिन्यात कॉलेज सुरू झाल्यानंतर ते दिवाळीपर्यंत सेमिस्टर फर्स्ट राहणार आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर आल्यानंतर आणि मार्चच्या फर्स्ट वीकपर्यंत आपलं राहणार सेमिस्टर सेकंड. तर SYBSCला तसंच, मग फक्त सेमिस्टर थर्ड आणि फोर्थ, आणि TYBSCला सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्स्थ. फक्त सेमिस्टरचा पुढचा आकडा नंबर वाढणार आहे. पॅटर्न मात्र तोच राहणार आहे. आता एकूण FYBSCला सेमिस्टर 2. पूर्वी FYBSC 3-4 वर्षापूर्वी ॲन्युअल पॅटर्न असायचा. वर्षभर शिकवायचं, दोन्ही सेमिस्टरचे पेपर आणि त्याची परीक्षा एकदाच, म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा व्हायची. आता मात्र तसं नाही. आता सेमिस्टर पॅटर्न आहे. सेमिस्टर पॅटर्नमध्ये प्रत्येक सेमिस्टरला त्याच्या एंडला त्याची फायनल एक्झाम असणार आहे, थेअरी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल. ओके. आता आपण FYBSCचे एकूण किती सब्जेक्ट आहेत ते बघूया. आता तुम्हाला एकूण सब्जेक्ट आहेत 4. आता सर्वसाधारण कॉमन ग्रुप जो आहे, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, कायमध्ये त्यामध्ये फिजिक्स घेतात, काही जण त्या ग्रुपमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स घेतात आणि त्याच्या अनुषंगाने तुमचे 4 सब्जेक्ट फायनल होतात. तर एकूण सब्जेक्ट झाले 4. कुठलेही सब्जेक्ट तुम्ही निवडा, कुठलाही ग्रुप निवडा, कॉम्बिनेशन निवडा, सब्जेक्टचे राहणार 4. आता प्रत्येक सब्जेक्टमध्ये थेअरी पेपर्स आहेत 2 थेअरी पेपर इंटू 4 सब्जेक्ट. एकूण किती झाले पेपर मग तुमचे? थेअरीचे पेपर झाले 8. प्रत्येक सब्जेक्टला 2 थेअरी पेपर, त्याचे 4 दोन्ही 8 थेअरी पेपर तुम्हाला अभ्यासायचे आहेत एका सेमिस्टरला.
आता त्यासोबत प्रत्येक सब्जेक्टचा एक प्रॅक्टिकलचा पेपर पण तुम्हाला असतो. पण प्रॅक्टिकलचा पेपर आता ह्या करोना पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला लगेच प्रॅक्टिकल विषयी काही सूचना दिलेल्या नाहीत. कारण आम्हालाही तशा सूचना विद्यापीठाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या नाहीत. मग ज्यावेळेस विद्यापीठाकडून आम्हाला सूचना येतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल विषयी डिटेल सांगू. आता तुर्तास आपण आहे ना आपल्या थेरीला सुरुवात करणार आहोत. तर आता बॉटनीमध्ये जर आलात तर 2 पेपर्स, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 जो आहे तो मी आणि माझे सहकारी डॉक्टर मिस चितळे मॅडम हे दोघं आम्ही पेपर फर्स्ट शिकवणार आहे. पेपर फर्स्टचं टायटल आहे प्लांट डायव्हर्सिटी आणि पेपर सेकंडचं टायटल आहे इंडस्ट्रियल बॉटनी. ओके, पेपर फर्स्ट शिकवणार आहोत मी डॉक्टर MB कानडे आणि दुसरे डॉक्टर RD चितळे मॅडम. ओके, आता पेपर सेकंड जो आहे, पेपर सेकंडमध्ये व्हाईस प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज डॉक्टर AB तेलवे सर आणि दुसरे टीचर डॉक्टर माधुरी पाटील मॅडम. असे पेपर सेकंडला 2 टीचर आणि पेपर फर्स्टला 2 टीचर, असे 4 टीचर तुम्हाला थेरी शिकवायला असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल पेपर तर 2 आणि टीचर 4 कसे काय? त्याचा विषय असा की आपण ह्या करोना पार्श्वभूमीमुळं आपण आपल्या 2 डिव्हिजन्स केले नाहीत. एका डिव्हिजनमध्ये आपले लेक्चर चालू आहेत. 2 डिव्हिजन जर झाले, एक टीचर एका डिव्हिजनला, एक टीचर एका डिव्हिजनला, असं त्याची विभागणी असायची दरवर्षीची. आता आपण वळूया आपल्या पेपरकडे. आता पेपर फर्स्टचं टायटल आहे प्लॅन डायव्हर्सिटी. ओके, आता प्लॅन डायव्हर्सिटी ओके मध्ये आपण आहे ना आजच्या लेक्चरला सिलेबसचं डिस्कशन करूया. FYBSc सेमिस्टर फर्स्ट, टायटल ऑफ द पेपर इज द प्लांट डायव्हर्सिटी. आता ह्या पेपरमध्ये एकूण क्रेडिट किती? एकूण क्रेडिट आहे 2. क्रेडिट म्हणजे काय? 1 क्रेडिट इज इक्वल टू 18 लेक्चर्स. FYBSc साठी त्याचं डिस्ट्रीब्युशन असं आहे, एका क्रेडिटमध्ये 18 लेक्चर आहेत. तर तेच प्रमाण SYBScला आणि TYBScला MScला थोडं चेंज होतं, पण फक्त आपण FYBSc पुरतं बघूया. ह्या पेपरमध्ये प्लॅन डायव्हर्सिटीमध्ये एकूण क्रेडिट आहे 2. एकूण क्रेडिट किती आहेत? 2 क्रेडिट आहेत आणि एक क्रेडिट आहे 18 लेक्चरचं, 18 लेक्चर्स. एक क्रेडिट आहे 18 लेक्चरचं, म्हणजे एकूण आपला पेपर 2 क्रेडिटचा, म्हणजेच तो एकूण 36 लेक्चरचा. आपण प्लॅन डायव्हर्सिटी हा पेपर एकूण आपल्याला 36 लेक्चरमध्ये शिकायचा आहे. किंबहुना त्यापेक्षा 1-2-4 लेक्चर जास्त लागू शकतात, 4-5 जास्त लागू शकतात, तो त्यावेळेसचा प्रश्न आहे. पण आपल्याला एनी हाऊ आपला पेपर 36 लेक्चरमध्ये कवर करायचा आहे. आता आपल्या पेपरमध्ये 2 क्रेडिट आहेत. एक क्रेडिट आहे 18 लेक्चरचं, दुसरं क्रेडिट आहे 18 लेक्चरचं. एका क्रेडिटमध्ये परत 2 युनिट दिलेले आहेत. एका क्रेडिटमध्ये 2 युनिट आहेत, म्हणजे त्याच्यातला सब ग्रुप आहे. क्रेडिट म्हणजे मोठा ग्रुप आणि त्यातलं युनिट म्हणजे सब ग्रुप. आणि प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक क्रेडिटमध्ये 2 युनिट दिलेले आहेत आणि प्रत्येक युनिटमध्ये 2 चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक युनिटमध्ये एकूण चॅप्टर्स आहेत 2. अशी त्याची विभागणी. परत सांगतो, आपला पेपर फर्स्ट फक्त या पेपरपुरतं बोलतोय बाळांनो मी. दुसऱ्या पेपरविषयी मी बोलत नाही, फक्त पेपर फर्स्ट विषयी आपण चर्चा करतोय. प्लॅन डायव्हर्सिटी पेपर फर्स्ट, टोटल लेक्चर्स 36, टोटल क्रेडिट 2, ईच क्रेडिट कंटेन्स 18 लेक्चर, ईच क्रेडिट कंटेन्स 2 युनिट्स and 1 unit is equal to 2 chapters or 1 unit having 2 chapters. असं त्याचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आता आपण काय करूया, आपल्या सिलेबसकडे वळूया. ओके, आता समोर तुम्हाला स्क्रीनवर सिलेबस दिसतोय. त्यामध्ये लर्निंग ऑब्जेक्टिव्ज आहेत, लर्निंग आउटकम आहे. त्यानंतर आपण येऊया आपल्या क्रेडिट नंबर 1कडे. त्यातील युनिट नंबर 1, त्यातला चॅप्टर नंबर 1 त्याचं नंबर आहे 1.1.
आणि चॅप्टरचं टायटल आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन कशाचं इंट्रोडक्शन त्याच्या पुढे उल्लेख केलेला आहे. इंट्रोडक्शन कशाचं पहा, जनरल आउटलाईन, स्कोप अँड इम्पॉर्टन्स टू स्टडी ऑफ प्लांट किंगडम, अवेअरनेस अँड नीड ऑफ कॉन्झर्वेशन. ह्या पेपरमध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, जनरल आउटलाईन ऑफ द किंगडम प्लांटी, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ द किंगडम प्लांटी, अवेअरनेस अँड नीड ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ प्लांट डायव्हर्सिटी. प्लांट डायव्हर्सिटीचं अवेअरनेस, त्याची जागृती, आणि नीड, त्याची गरज काय, त्याची गरज, त्याची नीड, म्हणजे त्याचा अवेअरनेस आणि नीड. त्यानंतर एक जनरल आउटलाईन काय प्लांट किंगडममध्ये काय आहे, प्लांट किंगडममध्ये तुम्हाला कुठले कुठले प्लांट ग्रुप येतात, मग त्याचा सिक्वेन्स कसा आहे, लोअर कुठले, हायर कुठले, प्रिमिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक सांगणारे ग्रुप कुठले, ॲडव्हान्स्ड कॅरेक्टरिस्टिक सांगणारे ग्रुप कुठले, हे सगळं त्यामध्ये आपल्याला जनरल आउटलाईनमध्ये पाहायचं आहे. सॉरी. त्यानंतर मग स्कोप आणि इम्पॉर्टन्स हे असं आपल्याला प्लांट किंगडममध्ये शिकायचं. आता चॅप्टरचं टायटल आपलं आहे प्लांट डायव्हर्सिटी. असं असण्यामागचं कारण काय, बिकॉज प्लांट्स शोज लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन देअर कॅरेक्टरिस्टिक्स. फॉर एक्झाम्पल, दे शोज कॅरेक्टरिस्टिक्स इन देअर ऑकरन्स means habitat. They shows their characteristic in their body structure, size, shape, leaves, number, pattern of branches, pattern of leaves, number of leaves, number of branches. म्हणजे कितीतरी प्रकार आहेत, एक ना अनेक असं म्हणता येईल त्याला. तर कितीतरी प्रकारामध्ये प्लांट्स आपल्याला काय करतात, तर डायव्हर्सिटी दाखवतात. आणि ती सगळी डायव्हर्सिटी आपण थोडक्यामध्ये चॅप्टर नंबर 1 आहे इंट्रोडक्शन, त्यामध्ये आपल्याला समजून घ्यायची. आता चॅप्टर सेकंड बघूया. चॅप्टर सेकंडचं टायटल आहे अल्गी. अल्गीमध्ये काय काय सांगितलंय, म्हणजे काय काय शिकायचं आहे आपल्याला. इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन म्हणजे त्याची ओळख, हॅबिटॅट म्हणजे त्यांचं ऑकरन्स, थॅलस डायव्हर्सिटी त्यांचं प्लांट बॉडी स्ट्रक्चर, देन पिगमेंट्स म्हणजे त्यांचे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, रिझर्व फूड म्हणजेच त्यामध्ये असणारे रिझर्व किंवा स्टोअर्ड फूड, अँड टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शनच्या टाईप्स हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके. अल्गी कोण आहे तो, दे आर सिम्पल ॲटोट्रॉपिक प्लांट्स. आता कितीतरी अल्गीच्या डेफिनेशन आपण बनवू शकतोय, कितीतरी पुस्तकामध्ये पाहिलं तर प्रत्येक पुस्तकामध्ये त्याची डेफिनेशन वेगळी आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेशन बरोबर असले म्हणजे झालं. GM स्मिथची एक डेफिनेशन आहे, सिम्पल विथ ॲन ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. एकदम सोपी डेफिनेशन, सिम्पल प्लांट्स विथ ॲन ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ते म्हणजे कोण, अल्गल प्लांट्स किंवा अल्गी. त्याचं काय बघायचं आपल्याला, त्याचं जनरल कॅरेक्टरिस्टिक, हॅबिटॅट, थॅलस, स्ट्रक्चर, पिगमेंट्स, रिझर्व फूड आणि रिप्रोडक्शन. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघायचं. क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय चॅपमन अँड चॅपमन 1973. अल्गीचं जे क्लासिफिकेशन आहे, जे चॅपमननी प्रोड्यूस केले ते स्टडी करायचे. त्यानंतर आपल्याला 2 लाईफ सायकल स्टडी करायचे, लाईफ सायकल पॅटर्न ऑफ स्पायरोगायरा अँड सर्गॅसम. ह्या 2 आपल्याला काय करायचे, तर लाईफ सायकल पॅटर्न स्टडी करायचे. लाईफ सायकल पॅटर्नमध्ये त्याचं सपोज एक्झाम्पल सर्गॅसमचं क्लासिफिकेशन काय आहे, त्याचं ऑकरन्स काय आहे, त्याचं बॉडी स्ट्रक्चर काय आहे, त्याच्या बॉडीचे पार्ट काय आहेत, त्याची मॉर्फॉलॉजी काय आहे, त्याची अनाटॉमी काय, त्यानंतर त्याच्यामध्ये रिझर्व फूड काय, त्यानंतर मग त्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स कुठले, त्यानंतर त्याचं सेल वॉल कंपोजिशन काय, त्यानंतर मग त्याचं रिप्रोडक्शन बघत असताना व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, शेवटी अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके. आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. अशा प्रकारे आपल्याला एक एक लाईफ सायकल स्टडी करायची आणि शेवटी बघायचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी.
अलगीचे जे काय इकॉनॉमिक ॲप्लिकेशन, इम्पॉर्टन्स आहेत, सिग्निफिकन्स आहेत, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. सॉरी. आता युनिट सेकंड पहा. युनिट सेकंडमध्ये चॅप्टर नंबर 2.1 फंजाय. तो चॅप्टर कुठला आहे? फंजाय आहे. त्यामध्ये काय जनरल कॅरेक्टरिस्टिक बघायचे. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स हाऊ टू आयडेंटिफाय ऑर डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स त्याचे काय आहेत, किंवा ते फंजाय आयडेंटिफाय कसे करायचे, कुठले कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण स्टडी केले ते फंजायचे कॅरेक्टरिस्टिक आहेत, असे आपण आहे ना त्यामध्ये काय बघणार आहे, तर तिचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर त्यांचं थॅलस स्ट्रक्चर आपण स्टडी करणार आहे. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन. आता अलगी कशा आहेत? अलगी आर मेजॉरिटी ॲटोट्रॉपिक प्लांट्स. ॲटोट्रॉपिक का? ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. बिकॉज दे आर ग्रीन. दे आर व्हाय ग्रीन? बिकॉज दे आर क्लोरोफिलस. सो दॅट दे आर फोटोसिंथेटिक. अँड ड्यू टू फोटोसिंथेटिक नेचर दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. आता हे झालं अलगीच्या बाबतीमध्ये. पण फंजायचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय? मोड ऑफ न्यूट्रिशन इज द हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक म्हणजे परजीवी. दे कॅनॉट सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. सो दॅट दे कॅन डिपेंड ऑन द रेडीमेड फूड मटेरियल. त्याच्यामुळे त्यांना रेडीमेड फूड मटेरियलवर डिपेंडंट राहावं लागणार आहे. सजीव आहे म्हणलं तर जगण्यासाठी अन्न तर पाहिजे. अन्न तर तयार करता येत नाही, बरोबर आहे. मग अन्न तयार करता येत नाही म्हणल्यानंतर स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्यानंतर मग आपलं त्याला काय करावं लागेल? तयार अन्न तर कुठलं तर घ्यावंच लागणार आहे. आपल्यासारखंच आहे, आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग काय करावं लागतं? बाहेरून आपल्या पोटामध्ये पदार्थ घ्यावे लागतात. मग काय असेल? भाजी भाकर असेल, भात आमटी, जे काय असेल खाद्यपदार्थ, ते आपण आपल्या उपजीविकेसाठी घेतोय. आणि फंजायचं तसंच आहे. ड्यू टू नॉन फोटोसिंथेटिक it cannot synthesize its own food material, so that it can be act as a saprophytic or parasitic. त्याच्यामुळे त्यामध्ये दोन ग्रुप पडतात, सॅप्रोफायटिक आणि पॅरासायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? द फंजाय ग्रोज ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियल. आणि पॅरासायटिक म्हणजे काय? द फंजाय ग्रोज ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फॉर देअर फूड मटेरियल. मग अशा प्रकारे अलगी आणि फंजायमध्ये फरक आहे. अलगी क्लोरोफिलस, फंजाय नॉन क्लोरोफिलस. अलगी ग्रीन, फंजाय नॉन ग्रीन. अलगी ॲटोट्रॉपिक, फंजाय हेटेरोट्रॉपिक. ओके. देन टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. आता क्रिप्टोगॅममध्ये रिप्रोडक्शन हे 3 प्रकारे होत असतं. मुख्य प्रकार 2च, सेक्शुअल, असेक्शुअल आणि सेक्शुअल. पण क्रिप्टोगॅममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचे परत 2 पार्ट पडतात, जे आपल्याला हायर प्लांटमध्ये बघायला भेटत नाहीत, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्ममध्ये. ते कुठले पार्ट? व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय स्पोर्स. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे 2 पार्ट, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्शन बाय स्पोर्स. आणि दुसरा टाईप आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन. असे क्रिप्टोगॅममध्ये 3 टाईप ऑफ रिप्रोडक्शन पाहायला मिळतात आपल्याला अलगी, फंजाय, लायकेन, ब्रायोमध्ये. ते म्हणजे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय स्पोर्स, अँड थर्ड वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग त्यांचं आपल्याला काय करायचं तर रिप्रोडक्शन स्टडी करायचे. त्यानंतर पुढं म्हटलंय पॅथोजेनिक इम्पॉर्टन्स ऑफ फंजाय. आता फंजाय आर व्हरायटी ऑफ पॅथोजेनिक फंजाय कॉजेस द डिसीजेस टू प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन बिंग्स, इन्सेक्ट्स ॲज वेल ॲज डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याचं काय करायचं आहे आपल्याला? पॅथोजेनिक इम्पॉर्टन्स स्टडी करायचं आहे ॲग्रिकल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके. देन क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन स्टडी करायचं आहे. क्लासिफिकेशन इज प्रपोज्ड बाय प्रोफेसर G.C. आइन्सवर्थ 1973. आइन्सवर्थचं क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आता अलगी असू देत, फंजाय असू देत, किंवा कुठलाही प्लांट ग्रुप असू देत, प्रत्येक प्लांट ग्रुपमध्ये वेगवेगळे क्लासिफिकेशनचे टाईप आपल्याला बघायला मिळतात. प्रपोज्ड बाय डिफरंट सायंटिस्ट. डिफरंट सायंटिस्टने वेगवेगळे क्लासिफिकेशन केलेले जरी असले तर आपल्या सिलेबसमध्ये मात्र एकच आहे.
अलगीमध्ये जर गेला तर चॅपमन अँड चॅपमनचं, आणि फंजाईमध्ये आला तर जी.सी. आयन्सवर्थचं. Why we are choosing this classification? Because this is the worldwide using classification. Because it is a very easiest classification. Because it is very easy to understand the kingdom fungi. किंगडम फंजाई समजून घेण्यासाठी, फंजाई समजून घेण्यासाठी सगळीकडे वापरलं जाणारं अतिशय उपयुक्त आणि सोपी क्लासिफिकेशनची ही सिस्टीम आहे. ती प्रपोज कोणी केलेली आहे? जी.सी. आयन्सवर्थने. त्यानंतर ह्यामध्ये पण लाईफ सायकल आहे. दोन प्रकारच्या दोन फंजाईच्या लाईफ सायकल बघायचे. एक म्हणजे रायझोपस आणि दुसरं म्हणजे पक्सिनिया. ह्या दोन्हीचं आपल्याला काय पाहायचं तर डिटेल्स सगळे. अलगीचे कसे डिटेल्स बघितले तसे फंजाईचे पण डिटेल्स बघायचे. ओके, आता ह्यामधील डिटेल्स काय असणार आहेत? आता सगळ्याला हे डिटेल्स लागू पडतात. अलगी असो दे, फंजाई असो दे, ब्रायो असो किंवा टेरिडो असो. त्यामध्ये काय ऑकरन्स असेल, त्यानंतर ते फर्स्ट क्लासिफिकेशन, देन ऑकरन्स, देअर हॅबिट, प्लांट बॉडी पार्ट्स, ओके, देन इट्स सेल वॉल कंपोजिशन, देन इट्स सेल ऑर्गनायझेशन, देन इट्स रिझर्व फूड, ओके, देन रिप्रोडक्शन, अल्टरनेशन ऑफ जनरेशन अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इफ एनी. हा पॅटर्न सगळ्यासाठी समान आहे. ह्या पॅटर्नच आपण कुठलीही लाईफ सायकल स्टडी करत असतो. ओके, मग युनिट 2मध्ये शेवटचा चॅप्टर आहे लायकेन्स. त्याचा नंबर आहे 2.2. सॉरी, हा चॅप्टर झाला की युनिट 2 संपलं. ह्या लायकेन्समध्ये काय पहा? जनरल कॅरेक्टर्स अँड टाईप्स ऑफ लायकेन्स ऑन द बेसिस ऑफ थॅलस मॉर्फोलॉजी, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ लायकेन्स. एकूण 2 लेक्चर आहेत या चॅप्टरला. 2 लेक्चरमध्ये पण उरकत नाही, एखादं एक लेक्चर त्याला जास्त घ्यावं लागतं. पण आपण आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन PPTवर लेक्चर घेत असल्यामुळं 2 लेक्चरला हे उरकू पण शकतं. पण वर्गामध्ये खडूफाळ्याने शिकवायचं म्हणलं तर उरकत नाही. बरं, आता लायकेन काय आहे? इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्लांट ग्रुप. आता ह्याचं डेफिनेशन काय? इट कॅन बी डिफाइन्ड ॲज इट इज ए स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कॉम्बिनेशन ऑफ अलगी अँड फंजाय. अलगी स्वतंत्र प्लांट ग्रुप आहे, फंजाय स्वतंत्र प्लांट ग्रुप आहे, लायकेन स्वतंत्र प्लांट ग्रुप आहे. पण लायकेन तयार होत असताना इट इज ऑलवेज मेड बाय ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ अल्गल मेंबर्स अँड फंगल मेंबर्स. अलगी आणि फंजाईच्या कॉम्बिनेशननीच काय तयार होतात तर लायकेन तयार होतात. आणि तयार झाल्यानंतर त्याला आपण स्वतंत्र आयडेंटिटी दिलेली आहे, इंडिपेंडंट आयडेंटिटी ॲज ए लायकेन प्लांट बॉडी. ओके, आता युनिट फर्स्टमध्ये 2 चॅप्टर आहेत, इंट्रोडक्शन आणि अलगी. हे तुम्हाला चितळे मॅडम शिकवणार आहेत. आणि त्यानंतर युनिट 2मध्ये फंजाय अँड लायकेन्स मी शिकवणार आहे. मी म्हणजे कानडे सर. युनिट 2 चॅप्टर्स फंजाय अँड लायकेन्स हे 2 चॅप्टर मी शिकवणार आहे. ओके, त्यानंतर जाऊया क्रेडिट नंबर 2. ह्यालाही 18 लेक्चर आहे. आता त्यामध्ये आहे युनिट 3. त्यातला फर्स्ट चॅप्टर आहे ब्रायोफाइट्स. आता ब्रायोफाइट्समध्ये काय काय आपल्याला पाहायचं आहे? आता ब्रायोफाइट्स इज वन ऑफ द इंडिपेंडंट प्लांट ग्रुप. तो पण स्वतंत्र प्लांट ग्रुप आहे. इट इज ए ॲटोट्रॉपिक प्लांट ग्रुप. इट इज ए थॅलॉइड प्लांट ग्रुप. आता त्यामध्ये आपल्याला काय? आता इथं सगळे डिटेल तुम्हाला मी सांगत बसणार नाही. ज्यावेळेस तो चॅप्टर आपण शिकू त्या चॅप्टरला आपण आहे ना ते डिटेल्स तुम्हाला शिकवले जातील. ब्रायोफाइटमध्ये काय? ऑकरन्स अँड सॅलियंट फीचर्स, क्लासिफिकेशन विथ रिझन्स अकॉर्डिंग टू G.M. स्मिथ 1955, लाईफ सायकल पॅटर्न ऑफ रिक्सिया अँड फ्युनारिया, अँड लास्ट इज इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ह्यामध्ये पण आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक बघणार आहेत, तर त्यानंतर डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर बघणार आहे, क्लासिफिकेशन बघणार आहे आणि लाईफ सायकल पॅटर्न आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता सेम पॅटर्न फॉर टेरिडोफाइट्स. आता टेरिडोफाइट्स ही काय? स्वतंत्र प्लांट ग्रुप आहे. टेरिडोफाइट्समध्ये पण सेम, फक्त काय झालं इथं क्लासिफिकेशनचं
टाईप बदलेल. आल्गीमध्ये आपण बघितलं ब्रायोमध्ये बघितलं GM स्मिथचं क्लासिफिकेशन, आणि टेरिडोफाईटमध्ये आपण बघतोय KR स्पोर्नेचं क्लासिफिकेशन. आणि इथं काय बदल आहे, 2 लाईफ सायकल वेगवेगळ्या आहेत. ब्रायोमध्ये होत्या 2, ओके. आता टेरिडोमध्ये 2, त्या म्हणजे इक्विजिटम अँड ॲडिॲन्टम. इक्विजिटम आणि ॲडिॲन्टम ह्या 2 लाईफ सायकल आपण आहे ना टेरिडोफाईटमध्ये शिकणार आहोत. आणि शेवटी काय, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता युनिट नंबर 4 कडे जाऊया. युनिट नंबर 4 मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे जिम्नोस्पर्म्स. त्यामध्ये काय काय पाहणार आहोत आपण, ऑकरन्स अँड सॅलिएंट फीचर्स, क्लासिफिकेशन विथ रिझन्स अकॉर्डिंग टू चॅम्बरलिन 1934, लाईफ सायकल पॅटर्न्स ऑफ सायकस अँड पायनस, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. ह्यामध्ये ऑकरन्स आहे, त्याचे डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचं क्लासिफिकेशन आहे, आणि 2 लाईफ सायकल त्यामध्ये सायकस आणि पायनसची, आणि शेवटी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. म्हणजे प्रत्येक प्लॅन्ड ग्रुप स्टडी करत असताना त्याच्या सिलेबसचा पॅटर्न एकच आहे, एकाच पॅटर्नने आपण स्टडी करतोय सगळ्या गोष्टी. म्हणजे हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी अतिशय सोपं आहे. म्हणजे एखादं समजा मोड ऑफ न्यूट्रिशन, त्याचं एक टेबल करू शकताय, मोड ऑफ न्यूट्रिशन इन आल्गी, पुढं कॉलम केले आल्गी, फंजाय, लायकेन, ब्रायो, टेरिडो, 5 कॉलम केले, त्याच्यामध्ये त्याचे मोड ऑफ न्यूट्रिशन, सेल वॉल कंपोजिशन त्याच्या पुढं कॉलममध्ये लिहिले. म्हणजे तुम्हाला काही असू देत, रिझर्व फूड लिहिले, रिप्रोडक्शन लिहिलं, ऑकरन्स लिहिलं, हॅबिट लिहिलं, म्हणजे तुम्हाला हे अंडरस्टँडिंगसाठी अतिशय इझी आहे. वास्तविक असतानाच हा पेपर अतिशय सोपा आहे. पण कुणाला सोपा आहे, जो विद्यार्थी रेग्युलर लेक्चर ऐकतोय, रेग्युलर लेक्चर अटेंड करतोय, त्या लेक्चरच्या नोट्स, रनिंग नोट्स काढतोय, काय अडचणी आलेल्या आहेत ते शिकवण्यामध्ये, त्या अडचणी शिक्षकांकडून समजावून घेतोय, ओके, आणि व्यवस्थित मन लावून पुस्तकाच्या साहाय्यानं अभ्यास करतोय, नोट्सच्या साहाय्यानं अभ्यास करतोय, अशा विद्यार्थ्यासाठी सोपं आहे. आणि जो विद्यार्थी कधी लेक्चर ऐकणारच नाही, कधी नोट्स काढणार नाही, कधी पुस्तकं आणून ते वाचणार नाही, मग अशाला ते अवघड वाटणं साहजिकच आहे. कितीही सोपी गोष्ट असू द्यात, त्याविषयी जर आपण काहीच प्रयत्न नाही केले तर ते आपल्याला अवघड वाटणारच आहे ना. आता लास्ट चॅप्टर आहे अँजिओस्पर्म्स. इथं आपलं सिलेबस पेपर फर्स्टचा सिलेबस एंड होतो. हे अँजिओस्पर्म चॅप्टरमध्ये काय आहे, ऑकरन्स अँड जनरल कॅरेक्टर्स, मीन्स ऑफ इव्होल्युशनरी सक्सेस ऑफ अँजिओस्पर्म्स, कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ मोनोकॉटिलेडॉन्स अँड डायकॉटिलेडॉन्स. आता ह्या गोष्टी आपल्याला आहे ना अँजिओस्पर्ममध्ये शिकायच्या आहेत. आता आपण रेग्युलर लेक्चर देत असताना तुम्हाला सगळे मेजॉरिटी माझे तर लेक्चर मी तुम्हाला रेकॉर्ड केलेले, म्हणजे आत्ताचं रेकॉर्डिंग कसं चालू आहे माझं, तसे रेकॉर्ड केलेले लेक्चर तुमच्या गुगल क्लासरूमवर टाकणार आहे. ते गुगल क्लासरूमवरनं तुम्हाला ते त्या लिंकला क्लिक करा आणि ते यूट्यूबवर लेक्चर उघडेल आणि ते तुम्ही तिथं पाहू शकताय. समजा मग आता लेक्चरचे प्रकार 2 आहेत, एक ऑनलाईन लेक्चर घेणं, लाईव्ह लेक्चर, आणि दुसरं म्हणजे रेकॉर्डेड लेक्चरच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप टाकणं. आता ह्यामध्ये परमध्ये त्याचे मेरिट्स अँड डिमेरिट्स आहेत, प्लस पॉईंट मायनस पॉईंट ज्याला म्हणतो ते आहे. त्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे, आता असे जर ऑडिओ व्हिडिओ क्लिप जर तुमच्या समोर टाकले, म्हणजे ग्रुपवर टाकले, तर तुम्ही ते कधीही ऐकू शकता. पण ऑनलाईन लेक्चरच्या बाबतीत समजा माझं लेक्चर आज 12:10 आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, 12:10 एक निदान 5 मिनटं अगोदर तो गुगल क्लासरूमास गुगल मीट आहे ते ॲप ओपन करून ती लिंक आहे, ती लिंक ओपन करून 12:10 म्हणजे लेक्चरची वाट पाहावं लागेल. मग ऑनलाईन लेक्चर, लाईव्ह लेक्चर आपलं 12:10 सुरू होईल, ओके. पण ज्याच्याकडं समजा त्यावेळेस जर नेट कनेक्टिव्हिटी नसेल, त्याच्याकडे त्यावेळेस समजा विद्यार्थ्याचा स्वतःचा मोबाईल नाही, तो पालकांचा मोबाईल, भावाचा मोबाईल घेऊन वापरून लेक्चर ऐकतोय, मग अशासाठी ते अडचणीचं आहे. नेमकं पालकांना ड्युटीवर जायचं आहे, भावाला ड्युटीवर जायचं आहे, किंवा भावाचं लेक्चर चालू आहे, त्यावेळेस जर तुम्ही त्याला म्हटला मलाही लेक्चर ऐकायचं आहे,
आणि समजा त्याचंही लेक्चर त्याच वेळेस असेल तर तुमच्यामध्ये कलह झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळं हे सगळे कलह थांबवण्यासाठी, मनस्ताप थांबवण्यासाठी ही पद्धत मला ही सोपी वाटते. तुम्ही गुगल क्लासरूमवर जर लिंक दिली, तुम्ही कधीही ती लेक्चर ऐकू शकताय. आज आपलं शनिवारी बॉटनीचं लेक्चर असतंय 12 वाजून 10 मिनिटांनी. असं काही नाही तुम्ही 12 वाजून 10 मिनिटांनी ते लेक्चर ऐकलं पाहिजे. वास्तविक तसं ते ऐकायला पाहिजे, बरोबर आहे. पण एखाद्याकडं मोबाईल फॅसिलिटी नाही, एखाद्याकडं नेट कनेक्टिव्हिटी त्यावेळेस नसेल, त्यांनी 1 वाजता ऐका, 1:30 वाजता ऐका, पण एनी हाऊ संध्याकाळपर्यंत त्याच दिवशी ते लेक्चर ऐकायला पाहिजे. नाहीतर व्हायचं असं, कानडे सर टाकतात लेक्चर दर शुक्रवारी आणि विद्यार्थी लेक्चर ऐकतो त्याच्या पुढच्या गुरुवारी. असं नको व्हायला. तर 8-8, 10-10 दिवसाचा, 2-2 दिवसाचा गॅप लेक्चर ऐकण्यामध्ये ठेवू नका. त्या वेळेस लेक्चर ऐका, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही, बरोबर आहे. तर त्यानंतर लेक्चर ऐकत असताना वही पेन घेऊन बसा. प्रत्येक विषयाला वही घाला आणि वही पेन घेऊन बसा. आणि जे तुम्ही पी पी टीमध्ये तुम्हाला दिसतंय ते पी पी टीमधले महत्त्वाचे पॉईंट नोट करून ठेवा. सॉरी, ते महत्त्वाचे पॉईंट नोट करून ठेवा. त्यानंतर त्या चॅप्टरविषयी तुम्हाला अडचणी काय आलेल्या आहेत, त्या अडचणी काय जर नाही सुटल्या तुमच्याकडून तर ते नोंदवा आणि ते शिक्षकांना ग्रुपवर विचारा. ग्रुपवर विचारला जर कमीपणा वाटत असेल तर वैयक्तिक व्हॉट्सअपवर शिक्षकांच्या पाठवा. तो समजा तुम्हाला वाटलं फोन करून समक्ष टीचरला बोलायचं आहे तरी तुम्ही फोन करून तुमची अडचण विचारू शकता. असे कुठलेही टीचर बॉटनीचे तुम्हाला म्हणणार नाहीत, किंबहुना कुठल्याच सब्जेक्टचे आपल्या कॉलेजमधले टीचर म्हणणार नाहीत, बाबा मी तुला वर्गात शिकवलं होतं, परत आता तू कसं काय मला विचारतोय, ते लेक्चर तू नीट ऐक, असं म्हणणार नाही. ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर 100% देणार. फक्त एवढंच आहे की तुम्ही तुमचं पार्टिसिपेशन किती देत आहे, तुम्ही तुमचं आउटपुट किती देत आहे, तुम्ही तुमचे एफर्ट्स किती लावताय, हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही आता आमच्या बाजूने सिद्ध झालो आहे. आम्ही तुम्हाला आमच्या आपल्या ठरलेल्या टाईम टेबलनुसार कॉलेजच्या ते तुम्हाला आम्ही लेक्चर टाकणार आहोतच, बरोबर आहे. आणि ते लेक्चर टाकल्यानंतर ऐकायची जबाबदारी मात्र तुमची आहे. आमचा नोकरीचा भाग असल्यामुळं आम्हाला टाकणं गरजेचं आहे. पण तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्हाला ते आहे ना, नोकरीचा भाग नाही, पण तुम्ही हे आवर्जून ऐकलं पाहिजे आणि ते अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. ओके. तर सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आता आपण दर आठवड्यातनं दर शुक्रवारी माझं लेक्चर असणार आहे. कालच माझं लेक्चर होतं, पण काल ते चितळे मॅडमनी लेक्चर घेतल्यामुळं किंवा आमच्या चर्चा झाल्यामुळं मी आजचं घ्यायचं ठरलं. मॅडमनी कालचं लेक्चर घेतलेलं आहे. पण याच्यापुढं दर शुक्रवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी माझं लेक्चर असणार आहे. आणि माझ्या लेक्चरच्या एक अर्धा तासपूर्वी, 1 तासपूर्वी किंवा एक 15-20 मिनटापूर्वी क्लिप आपल्या गुगल क्लासरूमवर टाकली जाईल. ते तुम्ही व्यवस्थित ऐका, पहा, समजून घ्या आणि काही शंका असेल तर कधीही विचारा. तुम्हाला शंकेच्या बाबतीत काहीही म्हणजे रागवलं जाणार नाही किंवा काय वेगळं तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल मिळणार नाही ह्याची मी तुम्हाला फुल गॅरंटी देतो. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 2 चॅप्टर नंबर 2.1 फंजाय ह्याने आपण सुरू करतो. डायरेक्ट आपण फंजाय चॅप्टर घेऊन युनिट 2 मधला डायरेक्ट आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार. आजचं पहिलं लेक्चर होतं त्याच्यामुळे आपण सिलेबस डिस्कशन केलं. पण पुढच्या वेळेस सिलेबस डिस्कशन न करता डायरेक्ट आपण विषय प्रवेश करूया आणि आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. थँक्यू.